पहिल्यांदा उजव्या कालव्याच्या आणि डाव्या कालव्याच्या या बैठकीत मीच बोललो आणि जी मागणी तुम्ही आत्ता मंत्री महोदयांनी सांगितलं की प्रशासकीय जी सूचना दिली गेलेली आहे त्यात कुठलाही बदल होणार नाही, कोणाचंही पाणी कोणाला कुसऱ्या तालुक्याला देणार नाही. माझं मागणं काय होतं की फलटणचं पाणी कुठंच जाऊ नये. माळशिरसला कोणाला जास्त जे काही डेव्हिएशन पाहिजे असेल तर माळशिरसच्या कोट्यातनं जावं. सांगोल्याला जर डेव्हिएशन पाहिजे असेल म्हणजे DPRच्या तर त्यांनी सांगोल्यातलं पाणी घ्यावं. त्याचा लोड फलटणवर येऊ नका एवढी माफक मागणी होती. आणि दुर्दैवाने झालं काय की ह्या प्रश्नावर जे बोलत होते त्यांची नावं काय मला घ्यायचं कारण नाही, हे कॅनॉल कमिटीचे मेंबरच नाही आहेत कोणच. जे बोलत होते त्यातलं एक आमदार आहे नवनिर्वाचित, तोच कॅनॉल कमिटीचा मेंबर आहे. त्यामुळे बाकी आता काय बोलू. तिथं उठाव झाला काल, ती पत्र आली दुपारी 12 वाजता माझ्याकडं. 12 ते संध्याकाळी आम्ही सगळ्या तिथं लोक जमवली, त्यांना सांगितलं की हे कायमस्वरूपी पाणी तिकडं जाईल. आमचा माळशिरस सांगोला पंढरपूरला पाणी देण्याचा अजिबात विरोध नाही आहे. उलट तुमच्या माहितीसाठी सांगतो, सांगोल्यात म्हैसाळचं पाणी, म्हैसाळ लिपचं पाण्याचं पूजन मी मंत्री असताना मी पहिल्यांदा सांगोल्यात पाणी केलं. तिथंच माझे पुतळे या लोकांनी जाळले मागे. हे असं सगळं गणित आहे. त्याला उत्तर एकच आहे की जे पाणी वाढल्याशिवाय हे प्रश्न कुठल्याही खोऱ्यातले कुठल्याही नदीच्या बेसिनमधले सुटणार नाहीत. हे असंच चालू राहणार आहे. आणि ह्याच्यात मी मंत्री असतानाही हेच ऐकलं आहे, आज मंत्री नसतानाही तेच ऐकतोय. त्यामुळे कशात फरक पडलेला नाही. पाणी वाढ प्रत्येक खोऱ्यातली प्रत्येक धरणात जास्त पाणी कुठनं येईल हा विषय त्यांनी काढायला पाहिजे. ते त्यांनाच विचारा ना. तो कसा आहे, अवतारी पुरुष आहे. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणं माझी तेवढी लायकी नाही आहे. त्यामुळे त्यांनाच विचारलेलं बरं. नियतीचा फेरा आहे का कशाचा फेरा आहे एवढं विचारतो. ते प्रश्न विचारू नका. ते काही माणसं माझ्या दृष्टीने अस्तित्वातच नाही आहेत, त्यामुळे विषय देत नाही. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.